नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेस मध्ये. आज आपल्याला हीट आणि ऑप्टिक्स याचं सेकंड लेक्चर बघायचं आहे. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं आहे की गॅस सिम्पली हीट म्हणजे काय, टेम्परेचर म्हणजे काय, बरोबर. त्यासाठी आपण बघितलं तर मोड्स ऑफ ट्रान्समिशन, त्यामध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. ओके, सो रेडिएशन आपला हा लास्ट पॉइंट होता प्रिव्हियस लेक्चर मध्ये. तर आपण ह्या लेक्चर मध्ये पुढे कंटिन्यू करणार आहोत गॅस लॉ, ज्यामध्ये आपल्याला सिम्पली 3 लॉ बघायचे आहे. ठीक आहे, सो आपण सुरू करूया. बघा, यामध्ये आपल्याला बघायचं आहे की गॅस लॉ काय आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल गॅस लॉ. तर गॅस लॉ मध्ये आपल्याला बघायचे आहे की मॅटर आपण बघितलं होतं ऑलरेडी. किती स्टेट आहे? 3 स्टेट आहे, बरोबर. तसे आपण किती बघतो? 4 बघतो. पण महत्वाचे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ह्या की सायन्स इंजिनिअरिंग मध्ये वापरल्या जातात, बरोबर. सो यामध्ये आपण जर बघितलं तर गॅसेस मध्ये इंटरमॉलिक्युलर जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो हा कसा असतो? फार कमी असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ठीक आहे, विच इज व्हेरी वीक इन व्हॉट? गॅसेस, बरोबर. जर आपण याच्यामध्ये सिम्पली गॅसची जर टेम्परेचर इन्क्रीज केलं, जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर यामुळे होतं काय की याच्या सिम्पली व्हॉल्यूम मध्ये, प्रेशर मध्ये आणि टेम्परेचर मध्ये हा काय होतो? बदल जाणून येतो, बरोबर. पण ते जर आपण सॉलिड किंवा लिक्विड मध्ये जर बघितलं की यांचं जर आपण टेम्परेचर जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर टेम्परेचर जर वाढवलं तर होतं काय? यामध्ये व्हॉल्यूम आणि प्रेशर यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. पण गॅसेस मध्ये काय होतो? तो बदल जाणून येतो. म्हणून यामध्ये जर आपल्याला गॅसेस पुढं जर शिकायचं असेल तर गॅस लॉ मध्ये आपल्याला याचं दॅट इज आपण म्हणू शकतो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, हे काय होतं याचं एक्सपान्शन. ओके, सो कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मध्ये जर आपण एक्सप्लेनेशन बघितलं तर गॅस हे कधीही काय करतात? रॅन्डम मोशन मध्ये ट्रॅव्हल करतात त्याचे मॉलिक्युल्स, बरोबर. आणि हे जे मॉलिक्युल ज्यावेळेस या पर्टिक्युलर कंटेनरच्या वॉलला ज्यावेळेस स्ट्राईक करतात, तर स्ट्राईक करत असताना ज्यावेळेस ते पुन्हा पुल बॅक करतात तर यांच्यामध्ये यांची एनर्जी ही कधीही लूज होत नाही. दुसरं, गॅस मॉलिक्यूल हे ऑलवेज कसे ट्रॅव्हल करतात? तर स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतात. ओके, सो हे या गॅस लॉचं सगळ्यात महत्वाचं काय की ऍप्लिकेशन आहे. म्हणून आपल्याला गॅस लॉ याचं एक्सप्लेनेशन पुढं एक्सटेन्शन झालेलं आहे. जर सॉलिड आणि लिक्विड सारखं सुद्धा जर गॅस जर करत असलं असतं, राईट, तर आपल्याला याचं एक्सप्लेनेशन पुढं गरज नव्हती, बरोबर. सो आपल्याला आता गॅस लॉच्या बेसिसवर बघायचं आहे की याचं इंटर रिलेशनशिप प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर सोबत कसं आहे. ठीक आहे, सो ते आपण बघूया. याला नोट करून घ्या. बघा आता, सो गॅस लॉ हा डिवाइड होतो 3 भागामध्ये. बॉइल्स लॉ, त्यानंतर चार्ल्स लॉ, अँड थर्ड वन इज व्हॉट? गाय-लुसेक लॉ. ठीक आहे, सो फर्स्ट आपण बघूया बॉइल्स लॉ म्हणजे काय. बॉइल्स लॉ मध्ये आपण काय करणार की टेम्परेचर काय करणार? कॉन्स्टंट ठेवणार. ऍक्च्युली पीव्ही इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टी आहे, बरोबर. पण पीव्ही इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू के येणार का? कारण टेम्परेचर तुम्ही काय ठेवलंय? कॉन्स्टंट. तर याचा अर्थ काय झाला की पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम, बरोबर. सो याचा जर आपण ग्राफ ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर हा काय कशावरच असणार? दॅट इज प्रेशर वर्सेस इट्स व्हॉल्यूम. त्यामध्ये तुमचे टेम्परेचर काय असणार? सी. सी म्हणजेच काय? कॉन्स्टंट.
याला आपण म्हणतो बॉइल्स लॉ. आता याच्यामध्ये आपण असं करू शकतो की P1 इज इक्वल्स टू V1 अँड P2 इज इक्वल्स टू V2. हे कशाचं इक्वेशन झालं? P1 V1 हे आपण इनिशियल कंडिशन साठी वापरू शकतो. ठीक आहे, इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम, बरोबर. आणि P2 V2 हे म्हणजेच काय असणार? फायनल प्रेशर अँड फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे. सो ह्या प्रकारे आपण P1 V1 इज इक्वल्स टू P2 V2 हे कंडिशन फॉलो करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ मध्ये आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे प्रेशर. आता सांगितल्याप्रमाणे PV इज इक्वल्स टू काय आहे आपल्याकडं? दॅट इज T किंवा PV डायरेक्ट प्रोपोर्शनल टू T. मग आता मला सांगा, P जर कॉन्स्टंट ठेवला म्हणजे V डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय असणार? T असणार, बरोबर. सो ग्राफ हा कसा असणार? V वर्सेस T असणार. आणि हा जो ग्राफ आहे हा कसा ड्रॉ होतो? लाईक दिस, स्ट्रेट लाईन बट टुवर्ड्स द सेकंड क्वाड्रंट. इथं येणार -273 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. सो दिस इज युअर चार्ल्स लॉ. मग आता चार्ल्स लॉ आपल्याला जर लिहायचं जर म्हटलं तर आपण याला कसं लिहिणार की V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू V2 अपॉन T2. हा 1 जो असेल तो काय सांगतो आपल्याला? इनिशियल व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आणि V2 T2 आपल्याला सांगतो फायनल व्हॉल्यूम अँड फायनल प्रेशर. सॉरी, प्रेशर अँड टेम्परेचर. ठीक आहे. सो V1 अँड V2. सो V1 shows initial and V2 shows final. ठीक आहे. सो याला नोट करून घ्या. यामध्ये आपण 2 लॉ बघतोय, बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ. यानंतर आपल्याला थर्ड बघायचं आहे गाय-लुसेक लॉ. आता तुम्ही जर यामध्ये बघितलं तर आपण काय याच्यामध्ये कन्सिडर केलं? फर्स्ट बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आणि चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं. आता मला सांगा की थर्ड मध्ये आपण जो गाय-लुसेक लॉ आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे, यामध्ये आपण काय कॉन्स्टंट ठेवणार? व्हॉल्यूम इज इक्वल्स टू व्हॉट? कॉन्स्टंट. कारण त्याचाच नंबर लागतो, त्यामुळे आपण व्हॉल्यूम काय करणार? कॉन्स्टंट ठेवणार. ठीक आहे. सो व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं तर तुमचा ग्राफ काय असणार की प्रेशर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पुन्हा त्याच प्रकारे तुम्ही काय करणार? जे इक्वेशन लिहिणार. तर ते आपण बघूया. याला नोट करून घ्या. तर थर्ड वन इज गाय-लुसेक लॉ. Volume is equals to constant. So pressure is directly proportional to temperature. So P1 upon T1 is equals to P2 upon T2. याला काय होणार आपण? इनिशियल प्रेशर अँड इनिशियल टेम्परेचर. याला फायनल प्रेशर अँड फायनल टेम्परेचर. डायग्राम जर बघितली तर पुन्हा सेमच असणार. कोणासारखी? चार्ल्स लॉ सर. विथ प्रेशर अँड टेम्परेचर. यामध्ये कॉन्स्टंट काय ठेवणार? व्हॉल्यूम. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे गॅस लॉचे काय प्रकार? 3 प्रकार पडतात. ठीक आहे. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की परफेक्ट आयडियल गॅस इक्वेशन काय आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज परफेक्ट आयडियल गॅस इक्वेशन. सो परफेक्ट आयडियल गॅस इक्वेशन मध्ये बघा आपल्याकडे आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ आपण काय बघितलं की प्रेशर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. त्यानंतर गाय-लुसेक लॉ, व्हॉल्यूम इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बरोबर. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याच्या राईट साइड सेम असल्यामुळे आपण यांच्या लेफ्ट साइड काय करू शकतो? सेम करून घेऊ शकतो. म्हणजे PV इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू व्हॉट? T. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आपण जर रिमूव्ह केलं इक्वल टू साइननी तर सिम्पली आपण वापरतो काय? कॉन्स्टंट K. ओके. सो K इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. राइट. सो PV इज इक्वल टू KT इज व्हॉट? परफेक्ट आयडियल गॅस इक्वेशन. याला आपण आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे.
सो आता ह्या आयडियल गॅस नंतर आपल्याला बघायचं आहे स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. नंतर स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅसचे प्रकार किती पडतात दोन, आणि ते दोन का बरं पडतात, तर ते स्पेसिफिक हीट ऑफ कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम असे दोन प्रकार पडतात. ते आपल्याला या नंतरच्या पॉईंट मध्ये बघायचं आहे. तर हे जे पॉईंट झालेले आहे याला नोट करून घ्या. पॉज करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे नोट डाऊन करा. So next point is specific heat of a gas. स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस. आता बघा स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस यामध्ये याची डेफिनेशन जर बघितली तुम्ही की गॅसचं टेम्परेचर तुम्हाला काय करायचं, इन्क्रीज करायचे कितीने, 1 डिग्री केल्विननी, बरोबर. सो त्यासाठी आपल्याला काय आपण वापरणार की सॉलिड, लिक्विड, त्यानंतर काय वापरणार, गॅसेस, बरोबर. मग सॉलिड आणि लिक्विड मध्ये हा याच्यामध्ये स्पेसिफिक हीट ऑफ गॅस हा काय असतो, सिम्पली स्मॉल चेंज असतो. बट गॅसेस मध्ये जर तुम्ही स्पेसिफिक हीट वाढवण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये जो चेंजेस कसा असतो, तर हा लार्ज चेंज असतो. मग ह्या लार्ज चेंज मुळे काय झालं, गॅसचे पुन्हा दोन प्रकार पडले. स्पेसिफिक हीट फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कारण व्हॉल्यूम आणि प्रेशरच चेंज होते प्रत्येक ठिकाणी, बरोबर, कशामध्ये, गॅसेस मध्ये. सो स्पेसिफिक हीट ऑफ कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर हे सीपी ने दाखवतात आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे सीव्ही ने दाखवतात. ठीक आहे. सो आता यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येतो आपला सीपी, सीव्ही घ्या, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलं तर काय करायचंय आपल्याला की एखाद्या गॅसचं म्हणजेच 1 kg आपण गॅस जर घेतला त्याचं आपल्याला काय करायचंय, टेम्परेचर वाढवायचं आहे, राईट. सो टेम्परेचर आपण इन्क्रीज करणार किती यांनी, 1 डिग्री केल्विन, बरोबर. सो त्यामध्ये तुमचं कॉन्स्टंट काय असणार, व्हॉल्यूम असणार. सो ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम 1 kg gas temperature increase by 1 degree Celsius is called as कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बरोबर. तर या कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये महत्वाचं की आपल्याला एक इक्वेशन सुद्धा बनतं. तर इक्वेशन आहे CV इज इक्वल टू हीट अपॉन M इंटू θ2 मायनस θ1. ओके. सो यामध्ये तुम्हाला माहिती आहे Q इज इंडिकेटेड फॉर हीट and this theta is indicated for what, temperature. ठीक आहे. सो एम इज व्हॉट, युअर मास, किती आहे घेतलं तुम्ही मास, 1 kg, बरोबर. तर याला आपण CV असं म्हणणार. मग आता नेक्स्ट प्रश्न येतो की सीपी म्हणजे काय, तर सीपी तर आपण आताच याच्यामध्ये सुद्धा तेच करायचं आहे की 1 kg गॅस असेल त्याचं टेम्परेचर वाढवायचं आहे किती, 1 डिग्री केल्विननी, त्यावेळेस तुमचं काय असणार, कॉन्स्टंट प्रेशर असणार. समजतं, यामध्ये काय कॉन्स्टंट ठेवलं, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, कारण हेडिंग वनची कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याच्यामध्ये हेडिंग कशाची, कॉन्स्टंट प्रेशरची. तो कॉन्स्टंट प्रेशर यामध्ये कॉन्स्टंट ठेवा, बरोबर. आणि याला कसं लिहिणार, सीपी इज इक्वल टू क्यू अपॉन एम θ2 मायनस θ1. म्हणजे हे नोटेशन क्यू इंडिकेट व्हॉट, हीट, and θ1 θ2 minus θ1 is indicated for temperature. ठीक आहे. सो याच्यामध्ये सीपी आणि सीव्ही हे प्रकार कशाचे पडले, गॅसचे पडले पूर्ण. म्हणजे गॅसमुळेच हे काय झालंय, याच्यामध्ये बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गायलुसेक लॉ ह्या गोष्टी इन्क्रीज झालेल्या. जर गॅस नसताच तर ह्या बाकीचे जे टाइप्स आहेत ते पडलेच नसते. ठीक आहे. बट सॉलिड आणि लिक्विड मध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज होताना दिसत नाही. ठीक आहे. सो आता मग प्रश्न पुढचा येतो की सीपी मोठा की सीव्ही मोठा, बरोबर. तर आता याच्यावर आपल्याला बघायचंय की सीपी इज ग्रेटर दॅन व्हॉट, सीव्ही. याला नोट करून घ्या. सो नेक्स्ट पॉइंट इज
सीपी इज ग्रेटर दॅन सीव्ही. मग आता हे आहे, आपण म्हटलो की सीपी ही ग्रेटर दॅन सीव्ही पेक्षा, पण याला लिहिताना कसं लिहिणार? बरोबर. सो सीपी इज इक्वल्स टू सीव्ही प्लस एच. ह्या फॉर्म्युल्याने आपण काय करू शकतो की कॉन्स्टंट प्रेशर इज ग्रेटर दॅन सीव्ही फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर प्रोव्हाइडिंग व्हॉट एक्सटर्नल हीट. बरोबर. एक्सटर्नल हीट म्हणजे जर सीपी आपण जर 100% जर घेतला तर सीव्ही हा 50% हीट काय असणार? 50%. त्यावेळेसच तुमचं बनणार काय? 100%. ठीक आहे. सो सीपी इज ग्रेटर दॅन व्हॉट? सीव्ही. ओके. सो यानंतर एक महत्वाचा पॉइंट येतो बघा. पॉइंट आहे की रिलेशनशिप बिटवीन सीपी अँड सीव्ही. ओके. सो या रिलेशन मध्ये कसं आपण जज करणार की सीपी आणि सीव्हीचं रिलेशन काय? सो बघा, याला मेयर्स रिलेशन सुद्धा म्हणतात. सीपी अँड सीव्ही रिलेशन. सो याला आपण ज्यावेळेस स्टडी करतो तर यामध्ये आपण महत्वाची कंडिशन की सीपी इज इक्वल्स टू काय आहे आपल्याकडे? सीव्ही प्लस एच आहे. बरोबर. बट यामध्ये जी एच ची व्हॅल्यू आहे, बरोबर, तर आपण ही चेंज करणार. तर ही कशी चेंज करणार की वर्क डन इज इक्वल्स टू जे मीन्स जे इंटू व्हॉट? एच. सो एच इज इक्वल्स टू आपण घेणार डब्ल्यू बाय जे. तुम्हाला यामध्ये महत्वाचं हेच रिलेशन लक्षात ठेवणं आहे. दॅट इज डब्ल्यू इज इक्वल्स टू वर्क डन इज इक्वल्स टू इट्स जूल इंटू व्हॉट? इट्स हिअर देअर हीट. बरोबर. दॅट इज जूल्स लॉ नुसार आपण हे काय करू शकतो? लिहू शकतो. बरोबर. हे महत्वाचं पॅरामीटर. मग आता ही एच ची व्हॅल्यू अबो इक्वेशन मध्ये पुट करणार. सो सीपी इज इक्वल्स टू काय इक्वेशन बनतं आपलं? सीव्ही प्लस डब्ल्यू अपॉन जे. बरोबर. सो आता हे अपडेटेड जे इक्वेशन आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्क डन आपल्याला चेंज करता येतं. सो वर्क डन इज इक्वल्स टू प्रेशर इंटू चेंज व्हॉल्यूम. बरोबर. सो वर्क डन कशाने दाखवतोय? डब्ल्यू ने. चेंज व्हॉल्यूम आपण दाखवणार V2 मायनस V1 ने. बरोबर. सो पुन्हा आता ही कंडिशन काय करणार? इथं आपण चेंज करणार. राईट. सो पुन्हा इक्वेशन काय बनतं आपलं की सीपी इज इक्वल्स टू सीव्ही प्लस W is represented by P in bracket V2 minus V1 divided by what? G. बरोबर. तर पण आता आपल्याला एक माहिती आहे, जनरल गॅस इक्वेशन आपण बघितलं होतं V1 V2 साठी. बरोबर. सो PV इज इक्वल्स टू काय घेतलं होतं आपण? एक आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल्स टू KT घेतलं होतं आपण. इथे घेणार RT, R फॉर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो P1 P is equals to आपण घेऊ P into V1 is equals to R into T1. So P into V2 is equals to R into T2. मग आपण यांना जर कॉम्बिनेशन जर केलं याचं म्हणजे मॅक्स मायनस मध्ये जर मीन केलं, हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सबस्ट्रॅक्ट केलं 1 फ्रॉम इक्वेशन 2. सो मिळणार काय आपल्याला? V2 मायनस V1, कारण P यामधून कॉमन निघणार आहे. यामधून काय कॉमन निघणार आहे? R. बरोबर. सो R जर कॉमन काढला तर काय मिळणार? T2 मायनस T1. बरोबर. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं की हे जे आहे न्यूमरेटर P V2 मायनस V1 इट इज रिप्लेस बाय व्हॉट? R T2 मायनस T1. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते तुम्ही चेंज करू शकता. CP इज इक्वल्स टू CV प्लस ते इक्वेशन कशाने चेंज होणार? R T2 मायनस T1 डिवायडेड बाय व्हॉट? G. कळतंय? सो दिस इज व्हॉट द इक्वेशन ऑफ मेयर्स रिलेशन और सीपी अँड सीव्ही. महत्वाचं तुम्हाला सीपी हा मोठा आहे हे पहिले आपल्याला इकडनं समजलं याच्या रिलेशनवर. नंतर अकॉर्डिंग टू द जूल्स लॉ की वर्क डन इज इक्वल्स टू जूल्स इनटू व्हॉट? इट्स हीट. याच्यावरून तुम्ही हीटची किंमत काढली आणि हीटची किंमत काय केली तुम्ही? ती वरच्या अबो इक्वेशन मध्ये पुट केली. मग तुमचं इक्वेशन बनलं डब्ल्यू बाय जे, म्हणजे एच ला रिप्लेस केलं. बरोबर. त्यानंतर तुम्ही काय केलं? वर्क डनचा फॉर्म्युला वापरला. वर्क डन इज इक्वल्स टू प्रेशर इंटू चेंज व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम कसं करायचंय? मॅक्स मायनस मीन, म्हणून V2 मायनस काय करायचंय? V1. ते पुन्हा पुट केल्यावर तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. बरोबर. आणि ह्या इक्वेशनला आपण काय केलं? जनरल गॅस इक्वेशन सोबत P कॉमन ठेवलं आणि R सुद्धा कॉमन ठेवलं. बरोबर. त्याच्यामध्ये 1 ने वापरला, फक्त P कॉन्स्टंट ठेवला, V1 V2 घेतला, नंतर R कॉन्स्टंट ठेवला आणि
T1 T2 घातलं तर याची व्हॅल्यू ज्यावेळेस पुट करू आपण तर ते बनतं आपलं मियर्स रिलेशन. ठीक आहे. सो हा एक महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये. आणि याच्यामध्ये आणखी एक छोटासा सब पॉइंट आहे. तर सब पॉइंट असा की Cp is greater than what? Cv, right? But Cp upon Cv हा इज इक्वल्स टू असतो कोणासोबत? गामा. बरोबर. अँड हा जो गामा आहे त्यालाच आपण काय म्हणतो? स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट, राईट? यामध्ये गामा हा ऑलवेज किती असतो? ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय पॉइंट बघितले आपण ते एकदा डिस्कस करूया. बघा, आपण बघितलं फर्स्ट गॅस लॉ म्हणजे काय, की गॅस लॉ का बरे? कारण जर टेम्परेचर जर आपण वाढवलं कशाचं? गॅसचं, तर काय होतं की याच्या प्रेशर मध्ये ना व्हॉल्यूम मध्ये बदल होतो. बरोबर. पण तुम्ही जर सॉलिड किंवा लिक्विड मध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये टेम्परेचर जर वाढवलं तर याच्या प्रेशर मध्ये नाही आणि व्हॉल्यूम मध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होत नाही. बरोबर. त्यामुळं ह्या गॅसचे 3 प्रकार पडले, गॅस लॉचे 3 प्रकार पडले. कोणचं होते ते? दॅट इज बॉइल्स लॉ. सेकंड होता चार्ल्स लॉ आणि थर्ड होता गाय-लुसेक लॉ. बरोबर. बॉइल्स लॉ मध्ये आपण कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलं, नंतर चार्ल्स लॉ मध्ये कॉन्स्टंट प्रेशर ठेवलं आणि गाय-लुसेक लॉ मध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवलं. बरोबर. त्यानंतर आपण गॅस लॉ नंतर काही गोष्टी बघितल्या, स्पेसिफिक हीट बघितली. बरोबर. तर ह्या स्पेसिफिक हीट मध्ये गॅसमुळेच 2 प्रकार पडले, स्पेसिफिक हीट ऑफ कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट फॉर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर. याचे दोघांचे जे इक्वेशन होते यामध्ये काय होतं? कॉन्स्टंट प्रेशर होतं आणि एकामध्ये काय होतं? कॉन्स्टंट व्हॉल्यूम होतं. बरोबर. इक्वेशन बनलं होतं यांचं, दॅट इज अ क्यू अपॉन एम θ2 मायनस θ1. बरोबर. दोघांसाठी सेम होतं. त्यानंतर आपण बघितलं की Cp हा ग्रेटर असतो Cv पेक्षा, म्हणून Cp इज इक्वल्स टू बनवलं होतं आपण Cv प्लस H. बरोबर. त्यानंतर आपण आता एक रिलेशन बघितलं, त्या रिलेशनला म्हटलं मियर्स रिलेशन किंवा Cp आणि Cvचं रिलेशन. तर हे रिलेशन मध्ये आपण जे फायनल इक्वेशन बनवलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला Cp इज इक्वल्स टू Cv प्लस H आपण हे कसं घेतलं होतं आणि H ला रिप्लेस केलं होतं W इज इक्वल्स टू J इंटू H. सो H इज इक्वल्स टू W बाय J. बरोबर. आणि नंतर वर्कडनला आपण लिहिलं होतं प्रेशर इंटू चेंज व्हॉल्यूम V2 मायनस V1. पुन्हा ही व्हॅल्यू आपण काय केली? यामध्ये पुट केली. बरोबर. आणि रिलेशन जनरल इक्वेशनचं घेतलं होतं PV1 इज इक्वल्स टू RT1 and PV2 is equals to RT2. बरोबर. तर याचं इक्वेशन असं म्हणलं होतं V2 मायनस V1 इज इक्वल्स टू RT2 मायनस T. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे जे इक्वेशन आपण ते बनलं होतं. आणि एक महत्वाचं जे की आता Cp अपॉन Cv इज इक्वल्स टू व्हॉट? गामा. दॅट इज कॉल्ड अ स्पेसिफिक हीट and गामा's व्हॅल्यू इज 1. ठीक आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला लास्ट पॉइंट बघायचा आहे या चॅप्टरचा, कॉल्ड ऍज ऑप्टिक्स. ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.